बातमी चिंता वाढवणारी आहे। जीबीएस नावाच्या आजारामुळे सध्या पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे। गेल्या 4 दिवसांमध्ये रुग्णांची संख्या तिप्पट वाढली, त्यामुळे टेन्शनही वाढलंय। नेमका काय आहे हा आजार, तो कसा पसरतो, त्यावर मात कशी करता येईल, या सगळ्या विषयीचा हा स्पेशल रिपोर्ट बघूया। गुइलेन-बॅरे सिंड्रोम हे नाव ऐकल्यावरच गरगरायला लागतं। गुइलेन-बॅरे सिंड्रोम अर्थात जीबीएस नावाच्या या आजारानं सध्या पुणेकर चांगलेच त्रासले। गेल्या काही दिवसात हा आजार पुण्यात झपाट्यानं पसरतो। अवघ्या 4 दिवसात जीबीएस रुग्णांची संख्या तिप्पट झाली। जीबीएस रुग्णांची संख्या 73 वर पोहोचली। 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, त्यापैकी 44 रुग्ण पुणे ग्रामीण मधील, 11 रुग्ण पुणे शहरातील, 15 रुग्ण पिंपरी चिंचवड शहरात उपचार घेत आहेत। हा रोग नेमका कशामुळे होतो याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। हा आजार संसर्गजन्य आहे का, तो पाण्यातून पसरतो का नाही, अशा वेगवेगळ्या शंका घेतल्या जात आहेत। या सगळ्यांची उत्तरं डॉक्टरांकडून घेणं अधिक योग्य असेल। हा आजार मुख्यतः दूषित पाणी व उघड्यावरील अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे होतो। पाणी उकळून गाळून प्यायचं आहे। उघड्यावरील अन्नपदार्थ पूर्णपणे टाळायचे आहे। या आजाराच्या लक्षणांमध्ये प्रामुख्याने सुरुवातीला पोटदुखी, उलटी, मळमळ, जुलाब हे लक्षणे आढळतात। त्यानंतर जर याच्यावर योग्य ट्रीटमेंट झाली नाही तर पुढे जाऊन ताप येणं, हातापायाच्या स्नायूंमध्ये ताकद नसणं, कमरेच्या खालील अवयवांमध्ये ताकद नसतं, मुख्य स्वतःच्या पायावर उभं राहता न येणं ही लक्षणे आढळत आहेत। दरम्यान जीबीएस या आजाराची नेमकी लक्षणं काय आहेत ते पाहूया। एक दुर्मिळ ऑटो इम्युन आजार, शरीराची रोगप्रतिकार शक्ती नसांवरच हल्ला करतो। मज्जातंतूच्या काही भागांना नुकसान होतं, स्नायू कमकुवत होतात, मुंग्या येणं, संतुलन गमावणं आणि त्यानंतर पॅरालिसिसचा त्रास। आधीच हा आजार वाढत चालल्यानं टेन्शन वाढलंय। त्यात उपचारांचा खर्च सुद्धा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे। उपचाराचा खर्च 3 ते 5 लाखांपर्यंत। एका इंजेक्शनची किंमत 8 ते 10 हजार रुपये। एका दिवसात 5 इंजेक्शन द्यावे लागतात, किमान 5 दिवस उपचार करावे लागतात। या सगळ्या परिस्थितींचा गांभीर्यानं विचार करत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी आढावा बैठकी घेतली। जीबीएस वर राज्य सरकार, आमचा सार्वजनिक आरोग्य विभाग, महानगरपालिका ह्या सगळ्या लक्ष ठेवून आहे। मला एक तक्रार काल आलेली होती की खर्च खूप मोठ्या प्रमाणावर येतो, म्हणून मी त्याच्याबद्दल सकाळीच आयुक्ताशी बोललो की नक्की काय आहे, कारण गरीब वर्गाला मला डॉक्टरांनाही विचारायचं की नक्की ह्याच्यावर उपचार करण्याच्या करता किती खर्च येतो आणि आपल्या राज्यातल्या जनतेचं आरोग्य चांगलं ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं जी काही काळजी खबरदारी घ्यायची असते, जी काही आर्थिक बाब पण त्याच्याबद्दल सांभाळायची असते, ते सांभाळण्याचं काम राज्य सरकार करत। केंद्र सरकारनं देखील जीबीएसची गंभीर दखल घेतली। केंद्राचं पथक पुण्यात येऊन या परिस्थितीचा आढावा घेऊन उपाययोजना सुद्धा सुचवणार आहे। ते होईल तेव्हा होईल, मात्र तुर्तास उपचारांचा खर्च महापालिकेने करावा अशी नातेवाईकांची मागणी। भविष्यात हा आजार केवळ पुण्यापुरताच मर्यादित राहील असं नाही, इतरत्र त्याचा प्रादुर्भाव वाढण्याआधीच सरकारनं ठोस उपाययोजना आखण्याची गरज आहे। पुण्याहून ज्ञानेश्वर चोतमलसह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज।